हॅलो एव्हरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. छान अशी गोड गोड मोदकाची रेसिपी घेऊन आज बनवलेली आहेत मी गणपती बाप्पासाठी खास मोदक. तळणीचे मोदक आहे आणि काय काय सामान वापरलं आहे, काय काय इन्ग्रेडियंट्स यूज करून मोदक बनवले, काय काय स्टेप यूज केल्यात, तर आज ह्या मी व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चलो वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मोदक बनवण्यासाठी आता आपण साहित्य बघून घेऊया. इकडे मी घेतलेला आहे 2 ते 2.5 वाट्या मैदा आहे आणि इकडे मी घेतलेले आहे 3 नारळ छोटे होते, नारळ फोडून खाऊन घेतलेले आहे आणि आपण वेळीने वगैरे ते खाऊ शकतो किंवा त्याचं यंत्र पण आहे नारळ खावण्याचं. आणि इकडे मी घेतलेला आहे गूळ, हा पावशर गूळ आहे आणि पावशरला वर असेल तो थोडाफार. आणि इकडे चारोळे घेतले, चारोळे आणि बदाम हे आवडीनुसार आहे, घ्यायचं असेल तर घेऊ शकतो किंवा तसे पण मोदक छान लागतात. आणि इकडे मी घेतलेला आहे जायफळ आणि वेलची पावडर आणि इकडे तेल घेतलं आहे, कारण की तेल आपण हे गरम करून तेल घ्यायचं आहे आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करण्यासाठी, पीठ मळण्यासाठी. आपल्याला इकडे 2 पळ्या तेल घ्यायचं आहे, तूप घ्यायचं आहे आपल्याला सारण परतवण्यासाठी आणि थोडंसं नकळत थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला पीठामध्ये मळण्यासाठी. तर चला, एवढं आपल्याला सामान पाहिजे आहे, एवढं साहित्य आपल्याला मोदकासाठी. नारळ, गूळ, वेलची पावडर, जायफळ किसून घेतलं आहे आणि बदाम, चारोळे, तूप. आणि इकडे आता आपण पीठ मळून घेणार आहोत मोदकाचं. आणि आता पीठ मळण्यासाठी मी इकडे थोडंसं मीठ घेतलेलं आहे, पिठामध्ये मैदा घेतला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये कडकडीत मोहन घालायचं आहे. जे आपण तेल घेतलं ना, ते कडकडीत गरम करून ते थोडंसं गार झालं होतं, आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालायचे. ह्यानी ना मोदक असे खुसखुशीत होतात. काही जण गव्हाच्या पिठाचे पण करतात किंवा मिक्स पण करतात, पण असे मोदक तुम्ही जर का बनवून एकदा ट्राय केले ना तर खरंच खूप सुंदर. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना मैद्याचेच मोदक आवडतात. तर आपल्याला अशा पद्धतीने अगोदर काय करायचं आहे, जे आपण मोहन घातलं होतं, जे तेल घातलं होतं, ते आपल्याला छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्या तेलामुळं थोडेसे असे गाठी होतील, तर आपल्याला त्यात छान फोडून घ्यायचे आणि सगळं अगोदर आपल्याला तेल पिठामध्ये सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचे, पाणी अगोदर न यूज करता. त्याच्यानंतर थोड्या वेळाने थोडं पाणी घ्यायचे आणि पाणी त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं. आणि आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं करायचं नाही आहे, मीडियम आणि खुसखुशीत आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आणि छान असं एकसारखं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जास्त पाण्याचा वापर करू नका, कारण की हे जे प्रमाण आहे, मग जास्त पाणी झाल्यावर आपण काय करणार, त्याच्यात थोडंसं मैदा ॲड करणार, मग ते पिठाचं प्रमाण ते जास्त होईल. तर चलो मैदा मळून घेऊया. मैदा मळून झाला आहे, पीठ आपलं मळून झालं आहे आणि आपण आता सारण तयार करूच तर ह्याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. इकडे मी कढई घेतली आहे, नॉनस्टिकी कढई आहे ही. असं काही नाही आहे, तुमच्या घरामध्ये जी कढई असते ती तुम्ही यूज करू शकता, पण ह्याच्यामध्ये सारण काही चिटकणार नाही. गुळामुळे सारण चिटकतं ना, त्याच्यामुळे. मग आता इकडे मी घेतलेलं आहे, जेवढं तुम्हाला तुपाचं प्रमाण जेवढं दिलं होतं तेवढं प्रमाणात मी इकडे तूप घेतलेलं आहे. तूप मी सगळं त्याच्यामध्ये टाकलं आहे कढईमध्ये. आणि त्याच्यात अगोदर मी टाकलेली आहे खसखस. आणि खसखस मी तुम्हाला त्याच्यात दाखवली नव्हती, आपल्या सामानामध्ये खसखस दाखवली नव्हती, पण नंतर माझ्या लक्षात आलं. आता मी खसखस अगोदर तुपामध्ये
टाकलेली आहे. काही जण खसखसची पावडर पण करून घेतात, पण आमच्या घरात अशी आवडते म्हणून मी डायरेक्टली तशी खसखस तुपामध्ये टाकली. खसखस पण छान अशी थोडीशी तेलामध्ये फुलली. त्याच्यानंतर आपण इकडे चारोळे, बदाम जे घेतलं होतं ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि टाकल्यावर छान असं मिक्स करायचं आहे. मस्त असं ब्राऊन रंग येऊन द्यायचा आहे खसखस आणि बदाम वगैरे त्याला. आणि ते छान असं लाल झालं, छान असा वास आला की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं. किसलेलं खोबरं आहे जे खवलेलं ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आपल्याला इकडे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे, कारण की आपल्याला हे मिक्स करून घ्यायला वेळ लागणार आहे. म्हणून मग जळण्याची पण शक्यता आहे, पण कढई नॉनस्टिकी आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी तुम्हाला सांगते. आणि आपण आता छान असं मिक्स करून घेऊ एकत्र. आणि आपल्याला आहे ना गूळ शेवटला टाकायचा आहे. अगोदर आहे ना आपल्याला हे सारण छान असं लाल परतून घ्यायचं आहे. लाल रंग आला, सारण छान असं परतून झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे. अगोदरच जर का आपण गूळ टाकला तर काय होईल, सारण आपलं जे असं लाल रंगावर जे असं खुसखुशीत असं परतून झालं तसं होणार नाही. कारण की कसं गूळ असं पाणी सोडतो ना थोडासा. मग आता त्याच्यामुळे अगोदर सारण लाल असं छान परतून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात गूळ घेतला होता तेवढा गूळ टाकायचा आहे. आणि तुम्ही थोडंसं गूळ, साखर हे पण मिक्स करू शकता किंवा नुसतं साखरेचं पण बनवू शकता. पण गुळाने गूळ खोबरं म्हणतो ना आपण, त्याने एक काही वेगळीच छान टेस्ट येते. आणि बघा थोड्या वेळानंतर सारण असं छान परतून घेतलंय. आणि त्याच्यामध्ये आपण आता विलायची पावडर आणि जायफळ पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड केली. सारण परत एकदा परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला सारण एक 10 ते 15 मिनिटासाठी गार करायला ठेवायचं आहे. आणि मग सारण गार झालं की मग आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहे. आणि थोडा वेळ अजून गॅस चालू ठेवलं होतं बारीक ह्याच्यावर. आता आपण गॅस बंद केला आहे. आणि सारण 10 मिनिटानंतर गार झालं आणि आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया. आता जे पीठ होतं त्याचे असे गोल गोल छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि असं छान लाटी लाटून घ्यायची. आणि जास्त पातळ पण करायची नाही आहे मधून आणि जास्त साईडनी पण नाही, एकसारखी गोल अशी आपल्याला लाटी ही लाटायची आहे. आणि त्यानंतर हे बघा मी दाखवते, ह्या अशा प्रकारे आपल्याला मोदक भरायचे आहे. असं त्याला शेप द्यायचं आहे आपल्याला. साचा पण यूज करतात काही जण आणि साचा असतो, पण साच्याचे काही एवढे होत नाही. असा हाताने त्याला शेप देता आला पाहिजे आणि खूप छान होतात. तर चला एक मोदक आपला बनवून झाला आहे. आता अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊ. आणि बघा खूप वेळ गेला, मम्मीने एक एक लाटी लाटून दिली, मी शेप देत गेले आणि मोदक बनवून तयार आहे. तेल ठेवलं, तेल छान असं कडकडीत गरम केलं. गार तेलामध्ये किंवा कोमट असं आपल्याला सोडायचे नाही, तेल असं छान गरम होऊन द्यायचं आहे. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये मोदक सोडून द्यायचे. आणि मोदक टाकल्यानंतर मग थोडासा गॅसची फ्लेम आपल्याला थोडी ही कमी करायची. आणि मस्त मोदक असे आपल्याला एकसारखे रंगावर, गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचे. जास्त ब्लॅक पण करायचे नाही आहे. बघा थोड्या वेळानंतर आपले मोदक बनवून तयार आहेत. तर किती सुंदर आणि दिसतानीच इतके खुसखुशीत दिसतात हे. तर अशा रंगावर आपल्याला मोदक हे आपले तळून घ्यायचेत, जास्त ब्लॅक बनवायचे नाही आहे. दिसायला पण थोडंफार छान दिसलं पाहिजे की नाही. तर सगळे मोदक तळून घेतले, मोदक झाले आणि बघा मोदक तयार आहे. आणि वरण भाताचं नैवेद्य गणपती बाप्पासाठी. तर चलो वेळ न वाया घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करा. आता गोड गोड मोदक बनवून खायला घाला आणि घरच्यांना पण. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.